सांभाळू काय? संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीनं आणि करवीर साहित्य परिषदेच्या वतीनं साहित्य पुरस्कार वितरण समारंभासाठी या विचारपीठावर उपस्थित संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर अरुण पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय शेख साहेब, मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर रवींद्र ठाकूर सर, प्राचार्य दिनकर पाटील सर, या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलं ते एक समाजशील ज्ञानोपासक प्राचार्य रातू भगत, विचारपीठावरील इतर सर्व मान्यवर, माझ्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रातले खूप माणसं उपस्थित आहे की जे खूप परिचित आहेत जवळचे. शाहू महाराजांचं अर्थकारण ज्यांनी समजून दिलं ते प्राचार्य पवार सर, डॉक्टर प्रकाश कुंभार सर, विश्वास सुतार, साऊ ही सावित्रीबाई फुल्यांच्या जीवनाचा एक स्वतंत्रपणे अन्वयार्थ लावणारं पुस्तक प्रकाशित करणारे उमेश सूर्यवंशी, चंद्रकांत पोद्दार, श्रीराम पचिंद्रे, डॉक्टर जी.पी. माळे असे अनेक इथं उपस्थित आहेत. त्याच्यातले खूप परिचित आहेत. डॉक्टर सुभाष कदम सर इथं मंगळवेढ्याहून आलेले आहेत. आणि आपण सर्व बंधू भगिनी, करवीर साहित्य परिषदेच्या वतीनं आपणा सर्वांना ग्रंथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपण जे लेखन केलं त्या लेखनाची गुणवत्ता आणि सामाजिक उपयुक्तता त्याच्यावर एक अधिकृतपणे मान्यतेची मोहर या पुरस्काराच्या निमित्तानं लाभलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की एक प्रकारे आपल्या लेखनाची गुणवत्ता अधोरेखित करत असतानाच पुढील लेखनाची जबाबदारीसुद्धा हे असे पुरस्कार अधोरेखित करत असतात. तुम्ही लिहित राहावं आणि याच्या पुढच्या इयत्ता त्या लेखनाच्या गुणवत्तेच्या वृद्धिंगत व्हाव्यात अशाही प्रकारचा एक हेतू या पुरस्काराच्या पाठीमागं असतो. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमामध्ये आता संत पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे. त्यानंतर करवीर साहित्य परिषदेच्या वतीनं जे पुरस्कार दिले जाणार आहेत त्याचंही वितरण होणार आहे. त्यामुळं आणि विचारपीठावरले इतर मान्यवरसुद्धा बोलणार आहेत. त्यामुळे मी अगदी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करायचा प्रयत्न करतो. त्या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलं ते प्राचार्य रातू भगत सरांच्या विषयी थोडं बोलणं म्हणजे आपण सगळ्यांनी एक प्रकारे आपल्या समाजातल्या एका ज्ञानोपासकाचा सन्मान करण्यासारखं आहे. 91व्या वर्षी शरीरानं, मनानं, बुद्धिमत्तेनं एखादा माणूस किती ऊर्जावान, सहसळता, चैतन्यवान असू शकतो आणि तो एवढा आपल्या सगळ्यांना एकत्रित आणू शकतो, त्याचा एक दुर्मिळ आणि अविश्वसनीय असा वस्तुपाठ आपण आज प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. आपण हेही विचार करावा की 91व्या वर्षी आपण कुठं असू. प्राचार्य भगत यांचं संबंध आयुष्य म्हणजे ज्ञान साधना आणि सामाजिक जाणीवेनं अखंड कार्यरत असणाऱ्या लोकशिक्षकाचं एक जीवन व्रत असल्यासारखं आहे. सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवले. शिक्षक, प्राचार्य आणि पुढे निवृत्तीनंतर गाडगे महाराज अध्यासन आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीनं अनेक प्रकारचे कार्यक्रम ते करत राहिले. 130हून अधिक ग्रंथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. गाडगे महाराज हा त्यांचा अक्षरशः श्वास आहे. एकट्या गाडगे बाबांच्यावर 40हून अधिक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि अगदी लहान मुलांच्यापासून ते गौरव ग्रंथाच्या निमित्तानं एखादा संदर्भ ग्रंथ ठरावा अशा पद्धतीनं गाडगेबाबांचं चरित्र वेगवेगळ्या पद्धतीनं वैविध्यपूर्ण रीतीनं त्यांनी लेखन केलेलं आपल्याला आढळून येतं. त्याच्या पुढं जाऊन गाडगे महाराज अध्यासन स्थापन केलं आणि यामार्फत एक सांस्कृतिक वैचारिक जागरणाचं काम करायचंच, पण समाजातले जे दुर्बल, वंचित, निराधार घटक आहेत त्यांना अनेक पद्धतीनं सहाय्य करण्याचं खूप उपक्रम सरांनी राबवलेले आहेत. वयाच्या 90व्या वर्षी महात्मा बसवेश्वर स्मारक ग्रंथ त्यांनी हाती घेतला आणि तो पूर्ण केलेला आहे. किती माणसानं काम करत असावं, म्हणजे अनेक गौरव ग्रंथांचं संपादन त्यांनी केलेलं आहे किंवा त्यांची खरी ओळख जाणवते ते या अशा प्रकारच्या गौरव ग्रंथाचं किंवा स्मारक ग्रंथांचं संपादन करण्यामध्ये.
अनेक लोकांना एकत्रित आणणं, त्यांना विषयांचं वाटप करून देणं, विषयांची गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करणं आणि विविध अंगाने तो ग्रंथ परिपूर्ण करणं आणि त्या ग्रंथांना अगदी एक प्रकारे संदर्भ ग्रंथांचा दर्जा प्राप्त होईल अशा पद्धतीनं ग्रंथरचना करणं, असं खूप वेगळ्या पातळीवरलं त्यांनी काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रावरले अनेक ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. एक प्रकारे त्यांचं संबंध आयुष्य आणि त्यांचं कोल्हापुरात इथं असणं हे आपल्या सगळ्यांना खूप काही प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं, आपण सुद्धा कसं काम करत राहावं याचा एक वस्तुपाठ आहे. निवृत्तीनंतर अनेक माणसं थांबतात किंवा आपल्या घरट्यात बंदिस्त व्हायचा प्रयत्न करतात, पण निवृत्तीनंतर ते किती प्रचंड काम करत आहेत हे सगळं पाहिलं की आपल्याला सुद्धा एक नवे धुमारे फुटायला हरकत नाही असं मला वाटतं. या दृष्टीनं आपण प्राचार्य भगत यांचं हे सगळं काम आपल्या स्वतःलाच एक प्रकारे ऊर्जेच्या रूपानं सिद्ध करण्यासाठी म्हणून पाहावं असं मला वाटतं. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे साहित्यिकांच्या संदर्भात. मित्र, आपण सगळेजण या सभागृहात उपस्थित असलेले आणि विचारपीठावर उपस्थित असलेले बुद्धिजीवी आहोत. त्याला इंटेलेक्च्युअल म्हटलं जातं, बुद्धिजीवी वर्ग, विचारवंत, साहित्यिक म्हटलं जातं. बौद्धिक क्षेत्रामध्ये एखादी विशिष्ट उच्च दर्जाची कामगिरी आपण करत असतो. मग ती साहित्यातून, ललित साहित्यातून असेल किंवा वैचारिक साहित्यातून असेल. आपण जे लिहू त्याच्यातून समाजाला काही एक दृष्टी, विचार आपण दिला पाहिजे. आपलं लेखन केवळ मनोरंजनासाठी किंवा स्वतःचं व्यक्त होणं इतपत सीमित असता कामा नये. आपल्या वाचकाची एक बौद्धिक ज्ञानात्मक पातळी आपल्या पुस्तकाच्या वाचनानं काही एक वाढणं, काही एक दृष्टी त्याला देणं हे अतिशय आवश्यक आहे. ज्या समाजामध्ये आपल्या भोवताली चालणाऱ्या जीवन व्यवहाराची चिकित्सा केली जाते, जगण्याची गुणवत्ता सतत वेगवेगळ्या पातळीवर तपासली जाते, अशा समाजाला सत्वभान जागृत असलेला समाज म्हणतात. आणि समाजाचं हे सत्वभान जागृत ठेवायचं काम बुद्धिजीवी वर्गानं, साहित्यिकानं करायचं असतं. रेने देकार्त नावाचा एक युरोपियन तत्ववेत्ता होऊन गेला. त्यानं माणसाचं इतर प्राण्यांच्या पासून वेगळेपण सांगताना असं म्हटलेलं आहे की माणूस हा विचार करतोय. आय थिंक देअरफॉर आय एम, म्हणजे मी विचार करतोय त्यावरती विचार करणारा, प्रश्न विचारणारा, शंका घेणारा असा कोणीतरी मी अस्तित्वात आहे. हे माणसाचं वेगळेपण आहे इतर प्राण्यांच्या पासून. म्हणजे विचार करणं हे माणसाचं एक असाधारण वैशिष्ट्य आहे. साहित्यिकांनी, बुद्धिजीवी वर्गानं आजचं जे एक भ्रमित वर्तमान वास्तव आहे ते सतत दिशाभूल केली जाते किंवा बुद्धिभेद वेगवेगळ्या पातळ्यावर केला जातो, त्याच्याकडं डोळसपणे, चिकित्सकपणे पाहिलं पाहिजे. आजच्या काळात माणसं खरंच विचार करतात का? विचारानं वागतात का? मनुष्य हा विचारशील प्राणी आहे का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज घेरून टाकतात. अशा काळात साहित्यिकांची भूमिका एखाद्या दीपस्तंभासारखी ठरते. साहित्यिक किंवा विचारवंत म्हणजे समाजाचे डोळे असले पाहिजेत. समाजाला एक डोळस दृष्टी देण्याचं काम, विचाराला प्रवृत्त करण्याचं काम साहित्यिकानं केलं पाहिजे. आपल्या भोवतालच्या वास्तवाचं तळामुळासकट दर्शन घडवत असतानाच जे वास्तव आज दिसतं ते कशामुळं आकाराला आलेलं आहे? वास्तवाच्या घडणीमागची वास्तव कोण घडवत आहे? वर्तमान व्यवस्थांमध्ये कोणाचे हितसंबंध कशा पद्धतीनं व्यक्त केले जात आहेत? अशा अनेक गोष्टींचा अर्थ आपल्या लेखनातून आपण लावला पाहिजे. म्हणजे समाजाला एक मूल्यात्मक भान देण्याचं काम आपण केलं पाहिजे. लक्षात घ्या, लेखकाचा स्वतःचा मूल्यविवेक अत्यंत महत्त्वाचा असतो. लेखक आपल्या कलाकृतीतून कोणाची बाजू घेतोय? तो शोषकांची बाजू घेतोय का शोषितांची घेतोय? सबळांची बाजू घेतोय की दुर्बळांची घेतोय? प्रस्थापित व्यवस्था स्थितिशील जशीच्या तशी राहावी ह्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूचन लेखनातनं करतोय की शोषणकारी व्यवस्थेच्या विरोधात एक विद्रोहाची बीज आपल्या कलाकृतीतून तो पेरतोय? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लेखक म्हणून तुम्ही कुणाची बाजू घेता
साहित्यातून तुम्ही कोणता मूल्यात्मक दृष्टिकोन देता, कोणत्या समाजव्यवस्थेचा पुरस्कार करता, याच्यावर त्या वाचकांच्या जाणीवा घडणार असतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथं तुम्ही लेखक म्हणून कोणाच्या बाजूने आहात, इथं तुमची नैतिकता पणाला लागत असते. आणि आजच्या काळामध्ये अशी विशिष्ट भूमिका घेऊन लिहिणाऱ्या लेखकांची नितांत गरज आहे असं मला वाटतं. आपल्याहून सामर्थ्यशाली व्यक्ती असतील, सत्ता असेल, यांना धैर्यानं प्रश्न विचारण्याची हिंमत साहित्यिकांनी ठेवली पाहिजे. विशेषतः सत्ताधाऱ्यांना, मग ते गावातले सत्ताधारी असू देत किंवा व्यवस्थेच्या वेगवेगळ्या स्तरातले सत्ताधारी असू देत किंवा अगदी शासन सत्तेतले असू देत, सत्ताधाऱ्यांना निर्भयपणे प्रश्न विचारणं, सत्याचा शोध घेणं आणि सत्याचं निर्भयपणे दर्शन घडवणं हे साहित्यिकाचं खरोखर कर्तव्य आहे. आपण जर तुकारामांचा वारसा सांगत असू तर तुका म्हणे सत्य सांगे येतील रागे येवो ते, किंवा सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी गेले नाही बहुमता, ही हिंमत आपण दाखवली पाहिजे. आणि तुकारामांचा हा सत्यासाठीचा जो आग्रह आहे त्याच्यातला काही अंश आपल्यात उतरला पाहिजे असं मला वाटतं. जॉर्ज ऑरवेलची एक ॲनिमल फार्म नावाची एक उत्कृष्ट इंग्रजी कादंबरी आहे. त्यानं सत्तेमध्ये माणसं गेल्यानंतर कशा पद्धतीनं लोकांच्या कल्याणाचीच भूमिका घेऊन हुकुमशाहीचं रूप धारण करतात आणि अंतिमतः हुकुमशाही व्यवस्था ही कशी माणसांच्या मुळावर आणि जगण्यावर उठते ह्याचं प्राण्यांच्या रूपकातून एक अत्यंत अभिजात चित्रण केलेलं आहे. 1945 साली लिहिलेली ही कादंबरी आज सुद्धा जगातल्या अनेक सत्ताधीशांचं किंवा हुकुमशहांचं अगदी मूर्तिमंत रूप आपल्या डोळ्यापुढे उभं करते आणि अंगावर शहार आणते. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण लेखन केलं पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक बाब अशी की साहित्यिकांनी उपेक्षित, दलित, शोषित, वंचित वर्गांचा, ज्यांना आवाज नाही अशा वर्गाचा आवाज बनला पाहिजे, लक्षात घ्या. अरुणा गोगलमुंडा नावाची एक दलित कवयित्री आहे, तेलुगू कवयित्री आहे. ती असं म्हणते की स्त्रियांच्या संदर्भात ती असं म्हणते की तिच्या डोळ्यांच्या मूक खोबणीत वर्षानुवर्षांची, तिच्या डोळ्यांच्या मूक खोबणीत वर्षानुवर्षांची शतकानुशतकांची भीतीच का दिसते. ही पवित्र भूमी हजारो देवींची, तरीही ती मात्र दलित का असते. अशासारखे सवाल आपल्यालाही आपल्या लेखनातून व्यवस्थेत उभे करता आले पाहिजे. तुमचं पुस्तक वाचून वाचक हलला पाहिजे. त्याच्या पारंपरिक धारणा, पारंपरिक जाणीवांना आव्हान मिळालं पाहिजे. विचार करायला तो प्रवृत्त झाला पाहिजे. तुम्ही समाजाला स्थितिशील ठेवणार आहात का गतिशील बनवणार आहात हे स्वतःलाच प्रश्न विचारणार. प्रस्थापित व्यवस्था जशीच्या तशीच राहावी आणि त्याचे शोषणाचे अनेक स्तर जसेच्या तसेच राहावेत म्हणून आपण व्यवस्था शरण लिहिणार आहोत की गरीब शोषितांच्या बाजूने आवाज होऊन आपण लिहिणार आहोत, याचा विचार आपण करावा. मित्र हो, तुम्ही जे लिहित असाल त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. अक्षर, क्षर म्हणजे नाहीसं होणं, जे कधीही नाहीसं होणार नाही असं अक्षररूपी लेखन तुम्ही करत आहात. आणि म्हणून तुम्ही जे लिहाल त्याच्यातून एक प्रकारे तुमचं व्यक्तिमत्व कायमचं या समाजात शिल्लक राहू शकेल, असा काहीतरी ठसा उमटवा असं मला वाटतं. शेवटची एक गोष्ट सांगतो. साहित्यिकांचं, विचारवंतांचं समाजाशी एक जैविक नातं असलं पाहिजे. समाजातल्या सुखदुःखाबरोबर, व्यथावेदनाबरोबर आपल्याही अंतकरणाला पीळ पडला पाहिजे. केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून लेखनाचं कौशल्य आहे म्हणून लिहून किंवा आता प्रकाशित करणं सोपं झालंय किंवा आपणच पैसे घालून प्रकाशित करूया यासाठी लिहू नका. आपलं लिहिलेलं आपल्यालाच मित्रांना सप्रेम भेट देत हे संपवायचं कसं असा प्रश्न पडला असेल तर ते थांबवून इतर कितीही सर्जनशील कामं आपण करू शकतो. आपल्या पुस्तकानं कुणाला तरी विचार करायला भाग पडलेला आहे. प्रस्थापित व्यवस्थेला एक ओरखडा जरी उमटत असला आपल्या लेखनानं तरी तुम्ही या समाजात एक मोठं योगदान देताय. या पद्धतीने तुम्ही लिहावं असं मला वाटतं. आपल्या समाजात सध्याच्या काळात चिकित्सेला पोषक वातावरण राहिलेलं नाही. ज्या समाजात चिकित्सा होते, बुद्धिवादी विचार प्रक्रिया सुरू असते, त्या समाजाची प्रगती होत असते. युरोपमध्ये हे 14व्या 15व्या शतकात मोठ्या प्रमाणात प्रबोधन झालं.
धर्मसत्तेच्या विरोधात एक मोठं सामाजिक विचारमंथन झालं आणि तिथून युरोपमध्ये आधुनिकतेची प्रक्रिया सुरू झालेली होती. आपल्या 19व्या शतकात प्रबोधनाला प्रारंभ झाला. 20व्या शतकात हे सुरू होतं. आता चिकित्सा आणि प्रबोधन आपण करू शकू का असा प्रश्न. आपण जर धर्मव्यवस्थेची चिकित्सा करायला लागलो, सत्ताधाऱ्यांची चिकित्सा करायला लागलो, व्यवस्थेची चिकित्सा करायला लागलो, तर आपल्याला कुठल्याही पातळीवर अडवण्याचे सगळे प्रयत्न केले जातात. ह्याच्यावर आपण बोलणार आहोत की नाही, लिहिणार आहोत की नाही असा माझा प्रश्न आहे. मित्र हो, सध्याच्या काळामध्ये एक वैचारिक असहिष्णुता आढळते आणि ही वैचारिक असहिष्णुता उदारमतवादी लोकशाहीला खूप घातक ठरते. सध्या एकीकडे एक एकांतिक भूमिका घेतल्या जातात, एक प्रतिपादनात कर्कशता आढळते. साध्या टीव्हीवरल्या चर्चा बघा, कर्कश आणि आक्रस्ताळेपणा आपल्याला आढळतो. पूर्वग्रह पद्धतीनं मांडलं जातं आणि या सगळ्याचा परिणाम भोवतालच्या वातावरणात अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत व्हायला लागलेला आहे. मुलं सुद्धा हे सगळं ऐकून आणि पाहून याच पद्धतीनं व्यक्त होताना आपण आढळतात. अशा वेळेला सगळेच दिवे विझत जाण्याची शक्यता असताना फक्त आणि फक्त बुद्धिजीवी वर्गाकडून अपेक्षा आहे मित्र हो. आपण विचार नाही केला, आपण समाजाला सत्य नाही सांगितलं, व्यवस्थेला नाही प्रश्न विचारलं तर कोण प्रश्न विचारणार आहे. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, विचारवंत हे आणि हेच फक्त समाजाला दृष्टी दिशा देऊ शकतात, पुढे घेऊन जाऊ शकतात. हे लक्षात घ्या. आणि या वर्गावर वेगवेगळ्या प्रकारची दडपणं आली किंवा कोणत्याही कारणामुळं त्याने जर चिकित्सा आणि बुद्धिवादाची प्रक्रिया थांबवली तर अंधार युग जवळ आले असं समजा. लक्षात घ्या. म्हणून तुमची जबाबदारी किती महत्वाची आहे लक्षात घ्या. हे पुरस्कार ज्यांनी आयोजित केलेले आहे ते संत गाडगे महाराज अध्यासन आहे. इथं महाराजांचा फोटो आहे. आयुष्यभर गाडगे महाराजांनी गावागावात जाऊन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या आपल्या परंपरेतनं लोकांना जोडून घेऊन एक प्रबोधनाचा प्रचंड जागर केला. बाबांची जी शैली होती त्या शैलीतून आपण लिहू आणि बोलू शकलो तर पुन्हा आपण बहुजन समाजाला, सामान्य माणसाला जोडलं जाऊ शकू. या पातळीवर आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे. वैचारिक लेखन करण्याची गरज आहे आणि संशोधन करण्याची गरज आहे. जे इथं तरुण मुलं असतील, जे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांनी स्वतंत्रपणे संशोधन केलं पाहिजे. किंबहुना आतापर्यंत जे संशोधन झालेलं आहे त्याची सुद्धा चिकित्सा केली पाहिजे. त्यालाही प्रश्न विचारले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीविषयी एक बौद्धिक अविश्वास दाखवून आपण अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. त्या दृष्टीनं या साहित्य परिषदेच्या पुरस्काराच्या निमित्तानं एक प्रारंभ आपण करूया. शेवटी मी तुम्हाला संत रविदासांच्या एका कवितेनं मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. संत रविदास, ज्यांना आपण रोहिदास म्हणतो, हे उत्तर प्रदेशातले 1450 ते 1520 हा त्यांचा कालखंड आहे. आपल्याला ज्ञानेश्वरांचं पसायदान जसं माहीत आहे अगदी तसंच, किंवा रविदास काय म्हणतात हे या कवितेतनं आपण ऐकूया. त्यांनी एका आदर्श शहराचं, गावाचं स्वप्न पाहिलंय, ज्याला आपण युटोपिया म्हणतो, कल्पित आदर्श. असा एक गाव आपल्याला निर्माण करता येईल का बघा. रविदास असं म्हणतात की एक साजरे शहर असावे, दुःख मुक्तीचे नाव धारण करणारे, बेगमपुरा असं त्यांनी म्हटलेलं आहे. बेगमपुराच्या शोधात असं गेल ओमवेटनी त्याच्यावर पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. बेगमपुरा म्हणजे दुःख नसलेले शहर. एक साजरे शहर असावे, दुःख मुक्तीचं नाव धारण करणारे, बेगमपुरा म्हणून ओळखलं जावे, जिथे नसेल वेदनेला किंवा यातनेला स्थान, नसतील तिथे कोणते कर ना कसले दडपण, ना संपत्तीवरील मालकी, नसतील तिथे अन्याय वा चिंता, ना असेल कसली दहशत किंवा राजकीय छळ. माझ्या बंदीनो, मी आलोय अशा माझ्या स्वतःच्या गावात. येथे असेल माझे खास घर, असेल तेथे सारे छान, असे साम्राज्य जे असेल सधन आणि सुरक्षित. कुणी नसेल तिथे पहिले वा दुसरे किंवा तिसरे, असतील सारे एक. मिळेल तिथे आपल्या आवडीची खाद्यपेये आणि तिथे राहणारे असतील सारे समाधानी आणि श्रीमंत. ते करतील त्यांना हवे ते, फिरतील सारे मुक्तपणे सर्वत्र. ते भटकतील आपल्या कल्पनेतील राजवाड्यातून आणि ना अडवेल तिथे त्यांना कुणी. म्हणे रविदास, आता हा ढोर झालाय मुक्त, चला माझ्या सवे,
आपण सारे होऊ एकमेकांचे दोस्त मित्र हो. रविदासांचं हे बेगमपुरा आपल्याला आतापर्यंत माहीत तरी होतं. या बेगमपुरा शहराचंच एक शोध प्रत्येक साहित्यिकानं आपल्या लेखनातनं घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथं थांबतो. धन्यवाद.